ही बघा आई, कशी वाटते ही साडी तुम्हाला? अरे वा सुनबाई, ही तर खूपच छान साडी आहे, पण खूपच महाग आहे. अहो तुम्ही त्याची काळजी कशाला करताय आई? आणि हे ड्रेस मटेरियल माझ्या बिंदियासाठी. अरे वा वहिनी, किती छान सूट आहे हा. थँक्यू वहिनी. अगं मी तुझी वहिनी आहे ना, मग माझ्या लाडक्या नंदेसाठी एवढं केलं तर काय झालं? इतक्या दिवसांनी आलीये म्हटल्यावर मी आणणारच ना तुझ्यासाठी. मी काय ममतासारखी थोडीच आहे रिकाम्या हाताने यायला. सुनीताचं बोलणं ऐकून विमला आणि बिंदिया गप्प बसल्या. विमलाला 3 मुलं होती, राकेश, मुकेश आणि बिंदिया. राकेश अभ्यासात हुशार होता, त्यामुळे तो शहरात शिकून एका कंपनीत मॅनेजरची नोकरी करत होता. पण मुकेश अभ्यासात जेमतेम होता, त्यामुळे तो शहरात जाऊन भाजीची गाडी लावत होता. आणि बिंदिया आपल्या आईसोबतच गावात राहायची. राकेशची बायको सुनीता आपली जाऊ ममताची नेहमी खिल्ली उडवायची. त्याच संध्याकाळी, मग बिंदिया, पुढचा काय विचार केलायस? यावर्षी 10वी आहे, मग नंतर शहरातच शिकण्याचा विचार आहे. म्हणजे राकेश दादासारखी मीही चांगली नोकरी करू शकेन. खूप चांगला विचार आहे. मी तर नेहमीच सांगते की तू माझ्याकडे ये, मी तुझा छान सांभाळ करीन. अगं नाही नाही सुनबाई, तुझ्यावर पण किती जबाबदाऱ्या आहेत. बिंदियाची पण जबाबदारी घेतलीस तर तुला त्रास होईल. अहो आई, काय बोलताय तुम्ही? ही माझी लाडकी नणंद आहे, अगदी तळहाताप्रमाणे जपेन तिला. सुनीताचं हे बोलणं ऐकून विमलाच्या जीवाला समाधान मिळालं. विमला आपल्या नवऱ्यासारखी कॅन्सरच्या त्रासाने ग्रासली होती. एका महिन्यातच ती मरण पावते. बिंदिया आता एकटीच पडली होती. अंत्यसंस्कारानंतर आता बिंदिया कुठे राहणार याची चर्चा सुरू झाली. तू माझ्याबरोबर चल बिंदिया. हो, तुझ्याबरोबर येऊन काय करेल ती? भाजी विकणार आहे. माझ्याकडे राहिली तर मी तिला शिकवून नोकरीला लावेन. तुमच्यासारखी गरीब राहणार नाही ती. ममता सुनीताला काहीच बोलली नाही. ती तिचं बोलणं ऐकून चुपचाप निघून गेली. सुनीताने हा आपला विजय मानला आणि मग संध्याकाळी, वहिनी, मी निर्णय घेतलाय की मी मोठ्या वहिनीबरोबर जाईन. तिच्याकडे पैसा आहे किंवा ऐशोआरामात राहीन म्हणून नाही, तर मला माहिती आहे की मुकेश दादा जास्त पैसे कमवू शकत नाही ना, आणि मी जर तुमच्याकडे राहायला आले तर तुम्हाला जास्त त्रास होईल. मला तुमच्यावर ओझं नाही व्हायचंय. काय बोलतीयस तू बिंदिया? तू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहेस. असो, तू जर निर्णय घेतलाच आहेस तर तू मोठ्या वहिनींबरोबर जा. पण लक्षात ठेव, तुझी अजून एक वहिनी आहे, जिच्या मनाचे आणि घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे असतील. एवढं बोलून ममता बिंदियाला जवळ घेते आणि त्या खूप रडतात. कारण आता पुन्हा कधी भेट होईल हे माहीत नव्हतं. मग पूर्ण 10 वर्षांनंतर, आणि आता वेळ आहे त्या कर्तबगार पोलीस ऑफिसर्सची, जिने स्वतःचा जीव धोक्यात घालून 10 मुलींना गुंडांच्या तावडीतून सोडवलं. SP बिंदिया शर्माला कळालं की काही लोक मुलींना विकण्याचा धंदा करतात. तेव्हा तिने या लोकांना पकडून या निरागस मुलांचा जीव वाचवला. सगळ्या मुली गरीब घरातल्या होत्या. बिंदिया शर्माजींना मुख्यमंत्र्यांकडून सन्मानित करण्यात येईल. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी 2 शब्द इथे व्यक्त करावेत. मी बिंदिया शर्मा, SP नाझियाबाद. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आज मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य तुम्हाला सांगणार आहे. मला कल्पना आहे की गरिबांच्या मुलींना शिक्षणाचं स्वप्न दाखवून त्यांना विकणं हे कसं वाटत असेल. मला माहिती आहे की आपल्या माणसांनी फसवल्यावर कसं वाटतं, कारण माझ्या बाबतीत असंच झालंय. मी माझ्या गावी माझ्या आईबरोबर राहायची. जेव्हा माझी आई गेली त्यानंतर माझ्या दोन्ही वहिनी माझा सांभाळ करायला तयार झाल्या. पण मी श्रीमंत वहिनीकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण ती पैशावाली होती. पण माझी छोटी वहिनी गरीब होती आणि मला त्यांच्यावर ओझं बनून राहायचं नव्हतं. मला वाटलं माझी मोठी वहिनी मला शिकवेल, मोठं करेल, पण ते सगळं ढोंग होतं. तिथे पोहोचताच तिने माझ्या हातातून पुस्तकं काढून घेऊन घरातला झाडू दिला. मला घरकामात गुंतवलं. एका नोकरासारखीच मला तिने वागणूक दिली. जी वहिनी माझ्यावर मनापासून जीव लावायची, तिनं माझं शिक्षण तोडलं. पण मी जेव्हा तिला सांगितलं की मला छोट्या वहिनीकडे जायचंय, तर तिने मला 50,000 रुपयांना एका माणसाला विकलं. हे सगळं माझ्या मोठ्या भावाला माहीत नव्हतं. माझं नशीब चांगलं की मी त्या माणसांच्या तावडीतून कशीबशी सुटले आणि तडक माझ्या लहान बहिणीकडे गेले. तो माझ्या आयुष्यातला रडण्याचा शेवटचा दिवस होता. माझ्या छोट्या वहिनीने स्वतःच्या पोटाला चिमटे काढून माझं पालनपोषण केलंय, मला शिकवलं. तिनेच शपथ घेतली की ती मला पोलीस ऑफिसर बनवेल. आज मी जी काही आहे ती केवळ माझ्या गरीब वहिनीमुळे आहे, जिच्या मनाच्या श्रीमंतीची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही. एवढं बोलून बिंदियाने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. ममता त्या खुर्चीतून उभी राहता क्षणी सगळ्यांनी हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट केला.
मनीष एक रिक्षा चालक होता. जेव्हा तो 15 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे मनीषवरच घराची सगळी जबाबदारी आली आणि त्यामुळे कॉलेजचं शिक्षण बंद करून वडिलांचाच रिक्षाचा व्यवसाय त्याने पुढे चालवला. मनीषची बहीण सुलेखाच्या लग्नामध्ये त्याच्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी मनीषने आपलं घरही विकलं होतं आणि आपल्या आईबरोबर तो भाड्याच्या घरात राहत होता. मनीषची बहीण सासरी अगदी खुश होती, यामुळे मनीषही खूप खुश होता. आई, सुलेखा दीदीचा फोन आलाय आता. तू तिच्याशी बोल, मी रिक्षावर जातो आता. हॅलो सुलेखा दीदी, हे घे आईशी बोल तू. हा बोल पोरी, तू तुझी काळजी घे बरं. चांगलं खात पीत जा, म्हणजे बाळाचं आरोग्य सुद्धा छान राहील. आता फक्त एवढीच इच्छा आहे की लवकर मी आजी होऊ दे आणि मनीष मामा होऊ दे. हा ते तर आहेच, आता मामी सुद्धा यायला हवी लवकर. नाही नाही, मी माझ्या नातवंडांना खाऊ पिऊ घालूनच तीर्थयात्रेला जाईन. आई, फक्त मनीषसाठी तू चांगली मुलगी शोध, जी आपलं घर सांभाळेल. आई, मला उशीर होतोय, तू नंतर बोल ना. बरं सुलेखा, मी तुझ्या बरोबर नंतर बोलते. मनीषला उशीर होतोय. मनीष रिक्षा घेऊन कामावर जातो. त्याला आधीच उशीर झालेला होता आणि रस्त्यात ट्रॅफिकही जाम होतं. तो ग्राहकांची वाट बघत होता. तेव्हाच त्याच्याबरोबरचा एक रिक्षा चालक मित्र एका मुलीबरोबर भांडत होता. अहो, असं थोडीच होतं का बाईसाहेब? हा, तुम्ही इथं सोडण्यासाठी मला जेवढे पैसे सांगितले तेवढे गुपचूप द्या. दादा, मी तुम्हाला सांगितलं ना माझी पर्स रस्त्यात कुठेतरी पडली म्हणून. माझा मोबाईल फोन पण त्याच्यातच आहे आणि पैसे सुद्धा. माझी पर्स कुठेच सापडली नाही. मी तुम्हाला सांगतेय ना, मला तुमचा नंबर द्या, मी तुमच्या नंबरवर पैसे पाठवून देते. आता मला खूप उशीर होतोय, मला समोरच्या हॉटेलमध्ये एक फंक्शन अटेंड करायचंय. काय झालं निरंजन, सकाळी सकाळी वाद का घालतोयस? अरे बघ ना यार, सकाळी सकाळीच पहिलं भाडं मिळालं आणि ते पण मला पैसे द्यायला नकार देत आहेत. या बाईसाहेबांची पर्स कुठेतरी पडली आणि मला म्हणतायत पैसे नंतर देते म्हणून. अरे असंच थोडीच चालतं का भाऊ? काही हरकत नाही निरंजन, कधी कधी माणसाची परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे. एक काम कर, तुझे किती पैसे झालेत मी देतो तुला, या मॅडम नंतर मला देतील. मनीष निरंजनला रिक्षाचे 200 रुपये देतो. थँक्यू सो मच. माझं नाव अर्चना आहे. तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मी तुमच्या नंबरवर ऑनलाईन पेमेंट पाठवते. मला उशीर झाला नसताना तर मी आत्तासुद्धा तुमचं पेमेंट केलं असतं. काही हरकत नाही मॅडम, हे घ्या माझा नंबर. अर्चना नावाची ती मुलगी मनीषचा मोबाईल नंबर घेते आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करते. तुमचे पैसे मी ट्रान्सफर केले आहेत, तुम्ही एकदा चेक करा आणि कालच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. तुम्ही अगदी वेळेवर माझी मदत केली. अर्चना आणि मनीष असेच बोलत राहतात. तिला मनीष बरोबर बोलायला खूप आवडत होतं. त्यानंतर 1-2 वेळा अर्चना आणि मनीषची भेट मार्केटमध्ये होते. हळूहळू दोघांचीही मैत्री वाढते. मनीषला कळतं की अर्चना एका खूपच श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे. मग तो तिला समजावतो. अर्चना, तू एक मोठ्या श्रीमंत घरातली मुलगी आहेस. तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी एक साधा रिक्षा चालवणारा गरीब मुलगा आहे. त्यामुळे तुझी आणि माझी अशी मैत्री ठेवणं योग्य नाहीये. प्लीज तू मला भेटू नकोस. तू न भेटण्याची गोष्ट करतोयस आणि आज तर मी तुला माझ्या प्रेमाची कबुली द्यायला आले होते. मला तू खूप आवडतोस मनीष. मनीष, मला माझं सगळं पुढचं आयुष्य फक्त तुझ्या बरोबर काढायचंय. बोलता बोलता अर्चना खूप रडू लागते आणि मग मनीष तिला आपल्या जवळ घेतो. अर्चना आपल्या आईवडिलांना या संदर्भात सांगते आणि जबरदस्तीने मनीष बरोबर लग्न करण्यासाठी त्यांना तयार करते. इकडे मनीष सुद्धा आपल्या आई आणि बहिणीबरोबर अर्चनाबद्दल बोलत असतो. मग एका शुभ मुहूर्तावर दोघांचंही लग्न होतं. अर्चनाचा स्वभाव खूपच चांगला होता आणि तिचं सासर खूप गरीब आहे या गोष्टीचा तिला जराही फरक पडत नव्हता. तिने कधीही याबाबत तक्रार केली नाही. अर्चना, तू माझ्याबरोबर लग्न करून खुश तर आहेस ना? हो मनीष, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. मी तुझ्याबरोबर खूप खुश आहे. आई, सुलेखा दीदी माझ्यावर किती प्रेम करतात. मला तर जाणवलं सुद्धा नाही की मी माझं घर सोडून आलीये. तेव्हाच अर्चनाची सासू सुद्धा तिथे येते. सौभाग्यवती सुनबाई, आम्ही खूप नशीबवान आहोत की या घरात तुझ्यासारखी सून आलीये. अर्चना वहिनी, हे बघा, मी तुमच्यासाठी नवीन साडी घेऊन आलीये. आज संध्याकाळी तुम्ही हीच साडी नेसा. सुलेखा दीदी, ही साडी तर खूपच सुंदर आहे. ठीक आहे, पण एका अटीवर. आज तुम्ही स्वतः मला तयार कराल. प्रॉमिस? अर्चनाचं बोलणं ऐकून सुलेखाच्या डोळ्यात पाणी येतं. तिने कधी विचारच केला नव्हता की इतक्या प्रेमळ वहिनीकडून आपल्याला इतका मानसन्मान मिळेल. खरंच अवघ्या काही दिवसातच अर्चनाने तिथल्या सगळ्यांची मनं जिंकली.
आता तर अर्चनाशिवाय कोणीच राहत नव्हतं. सुलेखाला एक मुलगा होतो आणि इकडे अर्चना सुद्धा प्रेग्नेंट राहते. अर्चनाच्या आईवडिलांना जेव्हा ही बातमी कळते तेव्हा ते तिला भेटायला तिच्या सासरी येतात. पण अर्चनाचं घर बघून दोघेही नाराज होतात. अर्चना, तू तुझ्या आईवडिलांबरोबर बोलत बस, मी आत जाऊन चहा आणि नाश्ता घेऊन येते. काय ग अर्चना, या परिस्थितीत सुद्धा तूच घरातलं काम करतेयस? तुझ्या घरात कोणी नोकरचाकर नाहीये? काय बोलतीयस ललिता तू? तुला माहितीये ना तुझी मुलगी कुठल्या घरात लग्न करून आलीये ते? इथं 2 वेळचं जेवण जेवायला सुद्धा विचार करावा लागत असेल. दुपारचीच भाजी संध्याकाळी खात असतील हे लोक काय ठेवणार नोकरचाकर? नाही पप्पा, असं काहीच नाहीये. आईंनी आणि मनीषनी तर मला खूप वेळा सांगितलं की घरात कोणीतरी कामवाली ठेव, पण पूर्ण दिवस मी घरातच असते, मग माझाही वेळ जात नाही. आणि तसंही मी काहीच करत नाही, सगळं काम आईच करतात. त्या मला काही करूच देत नाहीत. हे घ्या चहा. अर्चना, तुला हे समोसे खूप आवडतात ना? मी त्या हलवयाकडून घेऊन आलीये बघ. तुझ्या मम्मी पप्पांना पण दे हा. नाही, मी ऑइली फूड खात नाही. आणि अर्चना, तू पण हे सगळं खात जाऊ नको. अशा अवस्थेत तुला फ्रूट्स ज्यूस घ्यायला हवेत. विहीणबाई, तुम्हाला तरी कळतंच ना हे समोसे वगैरे किती नुकसानदायक आहेत. मम्मी, तू माझं टेन्शन नको घेऊस. आई माझी पूर्ण काळजी घेतात. त्या मला सगळं काही अगदी वेळेवर देतात. पालेभाज्या, दूध, सगळं काही. तेव्हाच अर्चनाची नणंद सुलेखा सुद्धा तिथे येते. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. म्हणजे तुमचं रुटीन चेकअप होऊन जाईल आणि बाकीचे काही इंजेक्शन्स वगैरे असतील तर. सुलेखा, तुझी डिलिव्हरी कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाली होती ग? तू कुठल्या दवाखान्याबद्दल बोलतीयस आता? ते मोठ्या बाजारात जे हॉस्पिटल आहे ना, जिथे डॉक्टर नेहा असतात, ते एवढं स्वस्तातलं इतकं बेकार हॉस्पिटल. अर्चना, तू त्या हॉस्पिटलमध्ये चेकअप करणार आहेस? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे? अर्चना, तू इतक्या साध्या हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला जाणार आहेस? तू काळजी करू नकोस. या लोकांकडे तुझ्यासाठी तेवढे पैसे नसतील तर काय झालं, मी तुझ्यासाठी शहरातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलशी आजच बोलून घेतो. आणि तू आत्ताच्या आत्ता तुझं सामान पॅक कर आणि आमच्या बरोबर चल. कोणाच्या घरी? तुमच्या घरी पप्पा? मी आता माझं घर सोडून कुठेच नाही जाणार. मला डॉक्टर नेहा, ज्या की खूप मोठ्या आणि खूप समजदार डॉक्टर आहेत, त्या माहिती आहेत. त्यांनी सुलेखा दिदीची नॉर्मल डिलिव्हरी केलीये. त्यांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलीये. आणि कदाचित तुम्ही नीट ऐकलं नाहीयेत, मला उद्या सुलेखा दिदी बरोबर डॉक्टरकडे जायचंय. तुम्ही अजून थोडा वेळ बसताय की निघताय? कारण आता थोड्या वेळातच मनीष येईल. ते बाजारात एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालंय ना, तिथे माझी फेवरेट आईस्क्रीम मिळते. त्यामुळे आज माझा आईस्क्रीम खायचा मूड आहे, म्हणून आज आम्ही सगळे डिनरला तिकडेच जाणार आहोत. अर्चनाचा असा काहीच प्लॅन नव्हता हे तिच्या सासूला आणि नंदेला माहीत होतं. पण ती तिच्या आईवडिलांना हे जाणवून देत होती की त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींचा अपमान अजून केला नाही तर बरं होईल. अर्चनाचे मम्मी पप्पा नाराज होतात आणि काही वेळात तिथून निघून जातात. अर्चनाच्या सासू आणि नंदेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि मग अर्चना आपल्या सासू आणि नंदेच्या जवळ जाते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.